नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे जलजीरा पावडर बनवलेली आहे आणि ती कशी बनवली आहे ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे जलजीरा पावडर बनवण्यासाठी इथे मी फ्रेश पुदिना घेतलेला आहे आणि हा पुदिना आता आपल्याला निवडून घ्यायचा आहे। तर बघा, इथे एक एक पान आपल्याला असं काढून घ्यायचं आहे, काड्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने सर्व पुदिना आता मी निवडून घेणार आहे। बघा बघा इथे आता असा पुदिना निवडून आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे घालून। बघा इथे सर्व पुदिना आता निवडून झालाय आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पुदिन्यावरती कसं माती वगैरे असते किंवा धूळ कचरा असतो, तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने मी आता सर्व धुवून घेत आहे आणि हे जे पाणी उरलेलं आहे ते आपण हे झाडांना, कुंडीतल्या झाडांना घालू शकतो। बघा म्हणजे पाणी हे याचा म्हणजे वेस्ट जात नाही, पाण्याचाही उपयोग आपल्याला इथे करायचा आहे झाडांना घालण्यासाठी। त्यानंतर बघा दुसऱ्या वेळेसही मी आता व्यवस्थित धुवून घेते आणि बघा ही पावडर मी कशी बनवते हे एकदम असं स्टेप बाय स्टेप सगळं एक एक म्हणजे स्टेप बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण कशी बनवली हे समजणंही व्यवस्थित गरजेचं आहे। त्यासाठी बघा एक एक स्टेप व्यवस्थित बघून घ्या। बघा या पद्धतीने मी 2दा धुतले तरी बघा हे पाणी गढूळ निघलेलं आहे। त्यानंतर इथं आता तिसऱ्या वेळेसही मी व्यवस्थित आता पुदिना धुवून घेते। एकदम व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे, एकदम पाणी स्वच्छ निघेपर्यंत 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर बघा आता मी हे सर्व पुदिना चाळणीमध्ये काढून घेते आणि याचं पाणी आपल्याला व्यवस्थित असं निचरून घ्यायचं आहे। बघा तिथे मी सर्व पाणी आता असं निचरून घेते। पाणी निचरल्यानंतर आपल्याला एका कापडावरती घरातच सुकवायचं आहे, फॅन खाली, उन्हात वाळत घालायचं नाहीये। तर बघा इथे मी टेबलवरती एक कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती आता सर्व पानं अशी पसरून घेत आहे आणि फॅन खालीच आपल्याला 2 दिवस हा पुदिना सुकवायचा आहे। उन्हात जर वाळत घातला तर पुदिना काळा पडू शकतो आणि पावडरचा कलरही काळा येतो। त्यामुळे आपल्याला घरातच सावलीत फॅन खाली 2 दिवस, पूर्ण 2 दिवस आपल्याला सुकून घ्यायचं आहे। तर बघा इथे 2 दिवसांनी या पद्धतीने असे पानं सुकलेली आहे आणि कलरही एकदम हिरवाच राहिलेला आहे, कारण आपण घरात सुकवला आहे। जर उन्हात सुकवला तर पुदिन्याची पानं काळी पडतात आणि बघा असं चुरून बघायचं आहे 2 दिवसांनी, तर हातावर व्यवस्थित असं तो चुरल्या जातो, म्हणजे व्यवस्थित आता हा पुदिना वाळलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आता हा 1 वाटी पुदिना आहे, तर 1 वाटी पुदिन्यासाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवलेली आणि कढईमध्ये आपल्याला 4 चमचे जिरं घालून घ्यायचं 1 वाटी पुदिन्यासाठी। बघा व्यवस्थित आता किती कोणता पदार्थ किती वापरला हे व्यवस्थित बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर बघा इथे 4 मोठे चमचे मी जिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा काळे मिरे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर इथे गॅसची आच मंदच ठेवायची आहे, मंद आचेवर आपल्याला हे एकसारखं हलवत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। थोडेसे जिरे फुलले की इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा सारखं हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जो पुदिना आहे वाळलेला तो घालायचा आहे। गॅस बंद करूनच इथे आपल्याला पुदिना घालायचा आहे आणि पुदिना घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण कढई ही गरम असते आणि पुदिना एकदम वाळल्यानंतर पातळ होतो आणि लवकर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे। 1 मिनिटभर आपल्याला यामध्ये कढईत हा पुदिना सुद्धा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला 5 मिनिट हे आता थंड होऊ द्यायचं आहे। बघा हे पुदिना आणि जिरे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत आणि 5 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर बघा इथे व्यवस्थित आता हे थंड झालेलं आहे आणि हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आणि
त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या चमच्याने आपले जिरे घेतलेले आहेत त्याच चमच्याने 1 चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे, जी आल्यापासून बनवतात ती सुंठ पावडर आपल्याला इथे 1 चमचा घालून घ्यायची आहे। त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे 1 चमचा त्याच चमच्याने, आणि हे मीठ मी इथे थोडंसं कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा इथे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, जे लिंबू सत्व असतं ते घालून घ्यायचे। जर तुम्ही इथे आमचूर पावडर घालणार नसाल तर तुम्ही इथे 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालू शकता। त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घालून घ्यायचं आहे, आणि इथे आपल्याला छोटा 1 चमचा साधं मीठ घालायचं आहे, कारण आपण इथे काळं मीठ वापरले आहे त्यामुळे इथे छोटा चमचाभरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। आणि हे आपल्याला आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर बघा इथे हे आता आपलं व्यवस्थित वाटून झालेलं आहे। बघा खूप छान कलर आलेला आहे आपल्या ह्या पावडरचा। तर बघा हे व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने ही पावडर इथे तयार झालेली आहे। जर आपण उन्हामध्ये जर पुदिना वाळवला असता तर ह्या पावडरचा कलर काळा आला असता, त्यासाठी आपण ही सावलीतच वाळवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये घेऊन आता हे सर्व पावडर चाळून घ्यायची आहे। बघा इथे व्यवस्थित आता ही मी सर्व चाळून घेते। या पद्धतीने आता मी सर्व पावडर इथे चाळून घेतलेली आहे। वरती थोडंफार असं जाड वगैरे निघतं बघा, त्यासाठी आपल्याला ही चाळून घ्यायची आहे। बघा आता पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे, आणि एका बरणीमध्ये, कोरडी जी बरणी असते त्या बरणीमध्ये घालून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर बघा इथे आता मी एका कोरड्या बरणीमध्ये मी सर्व आता हे घालून घेते। खूप छान इथे ही पावडर तयार झालेली आहे। पुदिन्याचा सुवासही खूप छान येतो, आणि पुदिना हा शरीराला थंडावा देणारा आहे, आणि जिरं ही आपल्या शरीरात थंडावा निर्माण करतं। त्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण ही जलजिरा वगैरे असं बनवू शकतो। तर बघा इथे आता मी या पावडरपासून 2 ड्रिंक बनवून दाखवत आहे। तर बघा त्यासाठी आपल्याला 2 ग्लासमध्ये हे बघा 1-1 चमचा ही पावडर घालून घ्यायची आहे दोन्ही ग्लासमध्ये। तर बघा इथे मी दह्यापासून जे ताक बनवलेलं असतं त्याचं ते मसाला ताक बनवत आहे। खूप छान टेस्ट येते बघा, वा किती छान। त्यानंतर इथे दुसऱ्या ग्लासमध्ये मी थंड पाणी घालून घेते। तुम्ही इथे मटक्यातलं पाणी घालू शकता किंवा फ्रीजचंही घालू शकता। हे आपलं 1 ड्रिंक जे मसाला ताक आहे, आणि 1 ड्रिंक जे आहे ते जलजिरा आहे। यामध्ये नंतर मी 1 चमचा इथे सब्जा घालून घेते। तर सब्जा मी इथे एक अर्धा तासापूर्वी भिजवून ठेवलेला आहे। बघा खूप सुंदर हे 2 प्रकारचे ड्रिंक इथे तयार झालेले आहे या जलजिरा पावडरच्या मसाल्यापासून। तर बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला नवीन अजून वेगवेगळ्या रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। बघा या पद्धतीने आता आपले हे दोन्ही ड्रिंक व्यवस्थित तयार झालेले आहे। आपण लिंबू सरबतमध्ये ही पावडर वापरू शकतो, आणि पाणीपुरीसाठी ही आपण हे पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी ही पावडर वापरू शकतो। तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।